खेड तालुक्यातील चासकामन धरणाच्या रस्त्यालगत अचानक एक हायवा वाहनाचा अपघात झाला। यामुळे अवैध माती मुरुम वाहतुकीच्या चर्चांना उधाण आले। तर त्याचं झालं असं की खेड तालुका गेल्या काही दिवसांपासून अवैध बेकायदेशीर मुरुम माती उपसा संदर्भातील वेगवेगळ्या बातम्यांनी गाजत आहे। असं असतानाच परवा संध्याकाळी एक हायवा ट्रक बॅरिगेड तोडून चासकामन धरणाच्या लगत अपघातग्रस्त झाला। या अपघातानंतर पुन्हा एकदा खेड महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। बेकायदेशीर मुरुम माती वाहतूकदारांचे साटेलोटे असल्याच्या चर्चांना सुद्धा यामुळे उधाण आलंय। सरळ एवढा अवघड रोडनी सरळ आलाय, चांगला नीट आल्यावर आलाय। गाडी या स्पॉटवरनं मातीवरनं घसरली इथून आणि डायरेक्ट खाली या बॅरिगेड तोडून गेली। ड्रायव्हर आहे का व्यवस्थित? दत्ता ड्रायव्हर व्यवस्थित आहे ना? पण बोलतोय व्यवस्थित नाही मला त्या उभं राहता येईल ना? बधीर झाले का ते? ड्रायव्हर बधीर झालाय? बरं थांबता म्हणा, येतात ते मालक त्याचे, झोप जरा वेळ। किती वेळ झाला असं? हा आले, 10 मिनिटात येतील। होय हो, किती वेळ झालाय? 10 मिनिटं आली फक्त। हा 10 मिनिटात येतील, टेन्शन नको घेऊ म्हणा।